सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। सातारा शहरात सदर बाजार परिसरात ईद मिलाद हा कार्यक्रम वर्षानुवर्ष हिंदू मुस्लिम या पारंपरिकने चाललेला आहे। आजही या कार्यक्रमाला अतिशय हिंदू मुस्लिम सर्व बांधव एकत्रित ईद मिलाद हा कार्यक्रम आज रॅली घोडे सर्वजण आनंदाच्या स्वरूपात इथं सातारा शहरात कार्यक्रम करत आहे। आमचा सर्व हिंदू मुस्लिम समाजाचा भाईचारा हा पहिल्यापासून आहे आणि इथून पुढे पण कायमस्वरूपी राहील आणि सर्व समाज बांधवांना मनापासून ईद मिलादच्या शुभेच्छा देतो। तमाम भाइयों को और तमाम हमारे भारतवासियों को ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुबारक हो। आज तमाम हजरात जो है आज ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की खुशियाँ मना रहे हैं। कहीं जुलूस जो है मनाया जा रहा है, कहीं जो है खाने बांटे जा रहे हैं, कभी कपड़ा वगैरह बांटा जा रहा है, गरीब यतीम का जो है ख्याल किया जा रहा है। क्यों कि आज से जो है करीब जो है 1455 जो है साल गुजर गए। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 22 अप्रैल 571 ईस्वी के अंदर आप इस दुनिया में आए। अरब का हाल बहुत ख़राब था और जो है लड़कियां पैदा होने के साथ उसे जो है दफन कर दिया जाता था। बेवाओं के ऊपर जुल्म होता था, औरतों पर जुल्म होता था। जैसे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खाकदाने गीती में आए, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने ये पूरा का पूरा जो है इसको जो है मना फरमा दिया और कहा कि सब भाई बराबर हैं, सब इंसान बराबर हैं, ना कोई छोटा है ना कोई बड़ा है। जिसने इस्लाम को माना उसके ऊपर भी आपने रहमत फरमाया, जिसने नहीं माना उसको भी आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने गले से लगाया। और ख़ास करके मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को अल्लाह ताला ने रहमतुल्लिल आलमीन बना करके भेजा और आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने अपनी तरफ से लोगों के लिए करुणा, दया, माया और रहमत आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने तकसीम किया। ना कोई छोटा, ना कोई बड़ा, ना कोई गोरा, ना कोई काला, बल्कि आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हर एक को अपने गले से लगाया और बता दिया कि दुनिया में जीना है तो अमन और शांति का वही रास्ता है जो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने लोगों को बताया है। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। साजरे करण्यात येतात। हे या आजच्या ईद ए मिलादचं हे आजचं हे आपल्याला संपूर्ण जे दृश्य बघायला मिळत आहे हे त्याचं हे एक प्रकारचं प्रतीक आहे। असाच आमच्या समाजामध्ये गेली अनेक वर्ष 100 वर्षापासूनचा हा इतिहास आहे आणि हा परंपरा कायम चालत राहील। तेव्हा मी आज सर्व मुस्लिम बांधवांना हिंदू धर्माच्या वतीनं ईद ए मिलादच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात झाली अशी मी घोषित करतो। सदर बाजार भागामध्ये मुस्लिम बांधवांच्या वतीनं तसेच या ईद मिलादच्या कार्यक्रमामध्ये मुस्लिम तसेच हिंदू बांधवही सामील झालेले होते। मोठ्या
उत्साहामध्ये आजची ही रॅली पार पडलेली आहे. या रॅलीमध्ये सदर बाजार भागामध्ये तर हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आपल्याला बघायला मिळालेलं आहे. मुहम्मद पैगंबरांच्या जो शांततेचा संदेश आहे त्याचं या सदर बाजार भागामध्ये तसंच सातारा परिसरामध्ये सर्वजण पालन करतात. त्यामुळेच कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा कुठल्याही समाजामध्ये तेढ निर्माण होत नाही. जरी काही किरकोळ मुद्दे असतील तर ते सामोपचारानं सोडवले जातात. हेच विशेष आहे ह्या सदर बाजार भागाचा. त्यामुळं भविष्यामध्येही असाच सलोखा कायम राहावा हीच सर्व धर्मियांना हिंदू दलाकडून सदिच्छा आहे. नमस्कार. आज ईद ए मिलादच्या अनुषंगाने सदर बाजार मस्जिदीच्या जवळ आपण मिरवणुकीचा कार्यक्रम होता. या ठिकाणी कबुतराला सोडून एक शांततेचं प्रतीक म्हणून कबुतराला सोडून चांगला संदेश दिलेला आहे. आणि या ठिकाणी आपण बघितलं तरी मुस्लिम समुदायाबरोबरच हिंदू समुदाय पण आहे आणि चांगल्या ऐक्यानं बंधुभावाची भावना ठेवून सगळा समुदाय ईद ए मिलादचा कार्यक्रम करण्याच्या अनुषंगाने इथं एकत्र आलेला आहे. माझे सातारा शहरातील सर्व मुस्लिम बांधवांना ईद ए मिलादच्या शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम आपण चांगला ऐक्याचं प्रतीक म्हणून आपण सातारा शहराला एक आदर्श निर्माण करून देत आहात. त्याबद्दलही त्यांचं मी आभार व्यक्त करतो.